व्यापाऱ्यांचं जे 24 आणि 25ला जे आंदोलन छेडणार आहे ते दुकान बंद आंदोलन, मार्केट संपूर्ण बंद, तर त्याबद्दलचं तुमचं काय? नाही, मुळात व्यापारी जे बंद पुकारतात हा बेकायदेशीर बंद आहे. आम्ही त्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे आणि सगळ्या यंत्रणेला सुद्धा आम्ही कळवलंय की हे व्यापारी जे बंद पुकारतात हा बेकायदेशीर आहे. मुळात बाजार समिती एक स्वतंत्र प्राधिकरण आहे. ज्या कायद्यानं बाजार समिती चालती त्याच्यासाठी इथं संचालक मंडळ निवडून आलेलं असतं आणि इथं कुठं जरी काही करायचं असेल, एखादा नवीन बांधकाम असेल, प्लॅन असेल, तर आपल्याला 2018 गट नंबर 10, 12, 13 हे गट आपल्याला सुप्रीम कोर्टनं दिले आणि त्याचा 7/12 झाल्यानंतर ही गट त्या मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट करणं गरजेचं असतं. म्हणून हा सुधारित मास्टर प्लॅन आपण राज्य सरकारकडून याला मान्यता घेतलेली आहे आणि त्या सुधारित आराखड्यामध्ये त्या ठिकाणी वसतिगृहाचं काम चालू आहे तो ओपन पेस आहे. मुळात यांचा जे शेल हॉल आहे त्या शेल हॉलला लागून तुम्ही 10 वर्षापूर्वीचा जरी प्लॅन पाहिला पूर्वीचा, तरी त्याला फक्त सर्व्हिस रोड म्हणून 6 मीटर रस्ता आहे. सर्व्हिस रोड मुख्य रस्ता नाही तो. त्या शेल हॉलला चौकून फिरायला 6 मीटर रस्ता त्या नकाशामध्ये नमूद आहे. आज बाजार समितीनं 9 मीटर सोडलेला आहे. 6 मीटर रस्ता आहे, 9 मीटर सोडूनच बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आणि बांधकामाला पणन संचालक राज्य सरकारची मान्यता घेऊन, मान्यता झाल्यानंतर टेंडरिंग केले, पेपरला बातम्या आल्या, पेपरला निविदा आल्या आणि हे सगळं घेऊन त्या निविदाला सुद्धा राज्य सरकारनं मान्यता दिली आणि ते दिल्यानंतर जे आज या ठिकाणी बंद पुकारतात हरीश पवार सारखे यांनी स्वतः तिथं गाळा घेतलेला आहे. 5 लाख रुपये बुकिंग भरलेली आणि काम चालू करताना स्वतः नारळ फोडायला ही मंडळी तिथं होती. हरीश पवारचा फोटो आहे त्या नारळ फोडताना तिथं. म्हणून अशी लबाड मंडळी, खायची दात वेगळे आणि दाखाची दात वेगळी अशी दुपट्टी भूमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यामुळे मार्केट बंद राहणार नाही. आम्ही शेतकरी व्यापाऱ्यांना कळवलेलं आहे मार्केट कुठेही बंद राहणार नाही. उद्या सकाळी 7ला या तुम्ही, मार्केट त्या ठिकाणी चालू राहील, परवाही चालू राहील. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की हे बांधकाम पूर्ण इल्लीगल आहे आणि ते कोण आम्हाला विचारणार? त्यांना कोणा दिला अधिकार इनलिगल आहे की नाही करायचं? व्यापारी हे त्यांना दिलेला गाळा त्याच्यापुरते मालक आहे, त्यांनी व्यापार करावा आणि बाजार समिती इनलिगल असं तर महापालिका दंड देईन आम्हाला. ते कोण विचारणार आहे? त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे गाड्यासमोर मोठे जे गाड्या येते, मी काय सांगितलं तिथे कॉम्प्लेक्स बनतंय त्या ठिकाणी डुकरं चरत होते. बरं होतं का? पूर्वीचं मार्केट काय होतं आणि आजचं काय होतं? कुठलंही या ठिकाणी मोकळ्या जाग्याला आपण महापालिकेच्या मोकळ्या जाग्याचा कर बरोबर हातात आणलोय. ज्या ज्या मोकळ्या जागा असतील त्या सगळ्या मोकळ्या जागा आपण व्यापाऱ्यांना दिलेल्या आहे सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टच्या निर्णयानुसार आणि राहिलेल्या मोकळ्या जागेवर बाजार समिती स्वतः डेव्हलप करत आहे आणि ते एक 200 शेतकऱ्याचे, गरीब शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी शिकणार आहे. ते काय आम्हाला तिथं राहायचं नाही, पण गरीब शेतकऱ्याच्या मुलासाठी आपण त्या ठिकाणी 200 खाटाचं वसतिगृह त्या ठिकाणी उभारतोय. काम कुठेही थांबणार नाही. यांचा पार्किंगची जागा होती, मी तेच सांगतो ना तुम्हाला बार तिथं कुठं पार्किंगची जागा आहे आम्हाला दाखवा ना. रिवाइज प्लॅन मध्ये तिथं ओपन फर्स्ट प्लॉट आहे, दाखवू का तुम्हाला? नकाशे आता दाखवू का? सर एक शेवटचा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे असंच करायचं तुम्हाला तर आम्हाला जे पुराणा मोंढा आहे, जुना मोंढा आहे तिथे आम्हाला मान्यता द्या, आम्ही तिथं. त्यांना कोण नाही म्हणतंय, त्यांना कोण नाही म्हणत नाही. ज्याला यायचं ते इथे येणार आहे, व्यापार करणारे लोक व्यापार करू राहिले. आता मी तेच सांगतो ना, जे बंद करायचे म्हणते हे नारळ फोडवलं होते तिथं यांनी स्वतः उपस्थित होते ना. स्वतः ज्या दिवशी बांधकाम चालू झालं त्या दिवशी जे हे निदर्शनं करू आले हे नारळ फोडायला होतं. दुटप्पी भूमिका कशासाठी, का कारणांग घेते, काय तकलीफ यांना तिथं? इथं मुळात 9 मीटरची गाडी सर्व्हिस रोड आहे आणि जिथं जिथं गाड्या तुम्हाला वळायची तिथं डक आहे. डक मध्ये गाडीत माल उतरला जातो आणि म्हणून यांनी नंतर हे तिथं दरुजे पाडलेले, शटर लावलेले. मुळात दोन्ही बाजूने शेल हॉलला एंट्री आहे आणि यांच्याच तक्रारी ते शेल हॉल पडायला आलाय, टेम्पोवर पडतोय, आम्ही त्याचं आता स्ट्रक्चर एडिट करतोय. सर तुम्हाला असं वाटतं व्यापारामध्ये काय लबाड मंडळी कारस्थान आहे ना? त्यांच्या मागं मोठी शक्ती आहे. काही लोक जाणीवपूर्वक करतात राजकीय आणि त्याच्यामुळे ते 2-4 लोक ते करतात. इथं सगळ्या व्यापाऱ्यावर परिणाम देतील. बाकीच्या लोकांचं घ्या स्टेटमेंट. सदरील व्यापारी जे या ठिकाणी विरोध करते
ह्या बांधकामाच्या विरोधात ते कोर्टामध्ये गेलते. कोर्टाने त्यांची याचिका खारिज केली. आता ते पुन्हा अपीलमध्ये गेले. एका बाजूला कोर्टात पळायचंय, एका बाजूला अनेक राजकीय लोकांच्या त्यांना बोलथापित करून त्यांचं पाठबळ घ्यायचं. अशा वेगवेगळ्या कारस्थान ते या ठिकाणी करत आहे. तुम्ही सांगितलं की साफसफाई आमची रेग्युलर चालू आहे, काम दिलेलं आहे. मुळात मध्ये त्या साफसफाईवाल्याचा एक मुलगा आता धुरड्याच्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी ते एका डॅम मध्ये वारल्यामुळे ते थोडं विस्कळीत झालं असेल, असं नाही. पण आमचं रोज त्या ठिकाणी लक्ष आहे आणि आता नव्यानं साफसफाईचं आम्ही टेंडर काढणार आहोत. आणि मोकार जनावरांचं आम्ही महापालिकेला अनेक वेळेस पत्र दिले आणि त्यासाठी महापालिकेची आम्हाला साथ मिळेल. आयुक्ताला बोललो त्या दिवशी, त्याच्यावर सुद्धा ती कारवाई होईल. काही अडचण. नागरिकांना आम्ही सांगिततोय की त्यांना पत्रही दिलं. मार्केट कमिटी चालू असणार आहे. शेतकरी, व्यापारी, ग्राहकांनी आपला आपला माल घेऊन खरेदी विक्री करावा, त्याच्यासाठी बाजार समिती सुविधा देण्यास तयार आहे. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.